नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वारणाली हॉस्पिटलचे खासगीकरण होणार नाही, आमदार गाडगीळ. वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण होणार नाही. हे हॉस्पिटल महापालिकेमार्फतच चालवले जाईल. समुद्र कंपनीला पैसे देऊन स्मार्ट LED प्रकल्पाचा करार संपुष्टात आणला जाईल. प्रकल्पातून समुद्र कंपनीला बाजूला केलं जाईल. त्याबाबत शासनाचे मार्गदर्शन मागवण्यात येत आहे, अशी माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेतील पत्रकार परिषदेत दिली. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीबाबत 90% लोक समाधानी आहेत. उर्वरित नागरिकांच्या हरकतींवर योग्य निर्णय होईल, असं सांगत आमदार गाडगीळ यांनी भांडवली मूल्य पद्धतीच्या घरपट्टी आकारणीचे समर्थन केलं. आमदार गाडगीळ हे मंगळवारी महापालिकेत आले होते. त्यांनी भाजप नगरसेवकांसमवेत आयुक्तांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी तसेच भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. आमदार गाडगीळ म्हणाले, महापालिकेचे वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल PPP तत्वावर चालवण्यास देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने महासभेत पुढे आला. मात्र हे हॉस्पिटल PPP तत्वावर चालवण्यास दिलं जाणार नाही. एकदा गेले की गेले असे होत असते. त्यामुळे हे हॉस्पिटल खाजगी संस्था व्यक्तीस चालवण्यास देऊ नये, या संदर्भात सूचना दिल्या आहेत. या हॉस्पिटलसाठी शासनाने 25 पदे मंजूर केली आहेत. त्यांच्या सहाय्याने हे हॉस्पिटल लवकरच सुरू होईल. तज्ज्ञ सेवांबाबतही निर्णय होईल. शासनाशी चर्चा केली जाईल. घरपट्टी वाढीसंदर्भातील प्रश्नावर आमदार गाडगीळ म्हणाले, महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्यांवर आधारित घरपट्टीच्या नोटिसा दिल्या आहेत. 90% नागरिकांचे समाधान झालेलं आहे. उर्वरित 10% नागरिकांचीही प्रश्न सुटेल. त्यांच्या हरकतींचा विचार होईल. प्रत्यक्ष मापे घेऊन करपात्र क्षेत्राची खातरजमा होईल. भांडवली मूल्यांवर आधारित घरपट्टीमुळे भाड्याने दिलेल्या मालमत्तेच्या घरपट्टीचा प्रश्न सुटला आहे.